अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामी चरणी प्रार्थना करते की स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ आहे की स्वामी सेवक कसा असावा किंवा स्वामी सेवेत येण्याआधी माणसाने व्यक्तीने आपल्यामध्ये कोणते कोणते बदल करून घ्यावे। सर्वप्रथम स्वामी सेवक अहिंसक असावा। हिंसा म्हणजे मारणेच नव्हे तर वाचिक व मानसिक अहिंसा ही असावी। त्यात तडजोड नको, वाणीने कोणाला दुखवायचे नाही, संयम ठेवायचा। हिंसा, द्वेष, मत्सर यापासून स्वामी सेवकाला दूर राहायचे आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे सत्यवचनी। स्वामी सेवकाने सत्यवचनी असावे। कलियुग आहे त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी खोटे बोलणे तरी चालेल, पण दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी आपल्याला कधीच खोटे बोलायचे नाही। स्वामीची सेवा करत असताना कृपया सतत खोटे बोलायचे नाही, कारण स्वामी सेवेत खोटे बोलण्याला मुळीच बंधन आहे। आता तिसरा विषय म्हणजे विरक्त बुद्धी। प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाकडील गोष्टीची आसक्ती ठेवणे म्हणजेच चोरी करणे असते। दुसऱ्या व्यक्तीची वस्तू आपल्याकडे असावी ही भावना स्वामी सेवकाला चालत नाही। दुसऱ्याच्या वस्तूबद्दल विरक्त बुद्धीला स्वामी सेवेत महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे आहे व स्वामी सेवेत आल्यावर दुसऱ्याच्या वस्तूवर अधिकार नाही दाखवायचा। चौथी गोष्ट म्हणजे विषय सुखात संयम ठेवायचा आहे। आता गृहस्थ श्रमात किंवा सांसारिक विषयात वासनेशी संबंध येणारच, परंतु ते मर्यादित ठेवायचं आहे। अमर्यादित वासना स्वामी सेवेत असताना अजिबात नसावी। स्वामी स्वतः शुद्ध ब्रह्मचारी आहेत व ते स्त्रियांचा खूप आदर करतात। परक्या स्त्रीविषयी अनावश्यक आकर्षण स्वामी सेवेत स्वामींच्या नामापासून किंवा स्वामींच्या सेवेपासून आपल्याला विभक्त करते, त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं आहे। आणि परक्या स्त्रीचा, परस्त्रीचा कधीही आदर करायचा आहे, तिच्याकडे आदरानेच पाहायचे आहे। आता स्वामी सेवकाने काही नियम आहेत स्वामी सेवेतले, ते देखील पाळायचे आहेत। ते कोणते आपण पाहू। रोज सकाळी उठल्यावर स्वामीचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे। किमान 5 मिनिटं तरी आपल्याला स्वामीच्या ध्यानात घालवायचे आहेत। स्वामी सेवेवर आपल्याला विश्वास ठेवूनच स्वामी सेवा करायची आहे। स्वामीची शिकवण आपल्याला रोज आचरणात आणायची आहे। स्वामी चरित्राबद्दल आपल्याला अभिमान ठेवायचा आहे। स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, त्या टाळायच्या आहेत। आपली सर्व कर्तव्य पार पाडूनच आपल्याला स्वामी सेवा करायची आहे। रोज सकाळी स्वामींचे मंत्र, स्तोत्र, नामस्मरण न चुकता केले पाहिजे। त्यात कधीच खंड पडू देऊ नका। कितीही अडचण आली तरीही खंड पडून देऊ नका। संपूर्ण कुटुंबाला स्वामी सेवेत सामावून घ्यायचं आहे व कुटुंबियांनाही स्वामी सेवेची गोडी आपल्याला लावायची आहे। आता स्वामीविषयी कुठेही उपक्रम असला किंवा स्वामीच्या कोणत्याही केंद्रात किंवा कुठे गावात कार्यक्रम असला तरी तिथे आपल्याला अगदी मनापासून जायचं आहे व तिथे आपल्याला स्वामीच्या नावाने सेवा करायची आहे। स्वामींच्या कोणत्या तरी एका केंद्रात नित्य नियमाने आपल्याला जायचे आहे आणि आपल्या परिवाराला देखील न्यायचं आहे व दर्शन रोज घ्यायचं आहे। शक्य नसेल तर घरीही घ्या, शक्य असेल जवळ असेल तर रोज जाऊन दर्शन घेऊ शकता, नाहीतरी गुरुवारी गेले तरी चालेल। स्वामीच्या शिकवणीचे आपल्याला सतत प्रसार करीत राहायचा आहे। कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपल्याला स्वामी शिकवणीचा प्रचार प्रसार आपल्याला करत जायचा आहे। सेवा म्हणून स्वामीच्या मठात स्वच्छता करायची आहे। स्वामीच्या निर्मल्याची साफसफाई आपल्याला करायची आहे। वर्षातून 2दा तरी स्वामीवरील स्तोत्रांच्या यथाशक्ती थोड्या प्रती दान करायचे आहेत। आपला मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी यांना देखील स्वामी सेवेत आणायचं आहे। स्वामी सेवेचं महत्त्व त्यांना देखील समजवायचं आहे व त्यांना स्वामी सेवेत घेऊन यायचं आहे। स्वामी सेवेमध्ये अंधश्रद्धा किंवा देखावा याला कुठे स्थान नाही, त्याच्यामुळे स्वामी सेवेत अंधश्रद्धा अजिबात बाळगायची नाही। स्वामीची सेवा कधीतरी न करता नित्य नियमाने आपल्याला करायची आहे। स्वामीच्या सेवेकऱ्यांनी स्त्रीचा उचित आदर करून तिला सन्मानाने वागवायचं आहे, जरी ती आपली पत्नी असली तरीही। स्वामीची उपासना करताना मन निर्मळ ठेवायचं आहे। स्वामीचा जप तप करताना आपल्याला स्वार्थीपणा सोडून द्यायचा आहे किंवा अहंकारीपणा सोडून द्यायचा आहे। स्वामी सेवेत सहनशीलताला महत्त्व आहे, त्याच्यामुळे सहनशीलता आपल्याला ठेवायची आहे। आपले मन
आणि चारित्र्य हे स्वामी सेवा करताना शुद्ध असले पाहिजे. आपण आपल्या उपासनेवर लक्ष केंद्रित करावे. दुसरा कशी उपासना करतो त्यावर आपल्याला लक्ष नाही द्यायचे. अन्य स्वामी उपासकाचा किंवा सेवेकराचा उगाच मत्सर करायचा नाही किंवा उगाच हेवा करायचा नाही. स्वामीच्या उपासनेत शुद्ध अंतःकरणाने आपल्याला स्वामी सेवा करायची आहे व मन आपले शुद्ध ठेवायचे आहे व एका चित्ताने आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. आता स्वामी आपल्या शिष्यांना नेहमी चांगले संसारिक बनण्यास सांगत असतात. त्याचप्रमाणे संसाराची कास न सोडता स्वामी चरणाची आपल्याला भरपूर सेवा करायची आहे. म्हणजे संसार न सोडता आपल्याला स्वामी चरणाची सेवा देखील करायची आहे. स्वामी उपासकामधील श्रेय घेण्याचा चढाओढ अजिबात आवडत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. व्यसनापासून स्वामी उपासकाने दूरच राहायचं आहे. समर्थ स्वामींचे तुम्ही शिष्य आहात, त्यामुळे त्यांच्या शिकवणीला शोभेल असेच वागायचे आहे. स्वामी स्वतः गोरगरिबांचे कैवारी होते, त्यामुळे आपण ही गोरगरिबांना महत्त्व द्यायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. तीच खरी स्वामी सेवा आहे. स्वामीची सेवा करताना अहंकार, क्रोध बाजूला ठेवूनच काम करायचं आहे. स्वामीच्या सेवेत अधिक लोकांना आणायचं आहे. स्वामीच्या सेवेसाठी जेवढे करता येईल तेवढे आपण करत राहायचे आहे. आळस अजिबात करायचा नाही. आळस झटकूनच आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. स्वामीवरील साहित्याचा अधिक आपल्याला प्रसार करायचा आहे स्वामी सेवेचा. आता चोरी, दुसऱ्याचे अकल्याण यापासून स्वामी सेवेकरांनी उपासकाने दूर राहायचं आहे. शुद्ध अंतःकरण व मोठे मन याला स्वामी समर्थ महाराजांच्या ठायी मोठे महत्त्व आहे. आपल्या मुलांनाही स्वामी सेवेत सहभागी करायचं आहे. त्याच्यामुळे स्वामी सेवेत येण्याआधी स्वामी उपासकाने या नियमाचं आपल्याला पालन करूनच सेवा करायची आहे. म्हणजे आपले स्वामी आपल्यावर सदैव त्यांचा आशीर्वाद ठेवतील. व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की